नंतरचा पॉईंट आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. एक ट्यूब आहे, डायमेन्शन्स बदलणारे आहेत, डायमेन्शन्स चेंज होणारे आहेत. फ्लुइड जे आहे इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड हे हा पॉईंट आहे ए, स्टार्टिंग पॉईंट ट्यूबचा, आणि समजा हा पॉईंट आहे बी, एंड पॉईंट आहे. फ्लुइड या डायरेक्शननं मूव्ह होत आहे. स्टार्टिंग पॉईंटला व्हेलॉसिटी आहे v1, एंड पॉईंटला व्हेलॉसिटी आहे v2. व्हेलॉसिटीमध्ये का चेंज होतो तर सुरुवातीला अगदी प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये फ्लुइड हे इनकॉम्प्रेसिबल असतं. इनकॉम्प्रेसिबल याच्यातला डिफरन्स किंवा ते काय आहे नक्की हे बघायचं असेल, चक्कीमध्ये आपण पीठ बघतो. पीठ जे आहे हे कॉम्प्रेस होतं, प्रेस करता येतं. मात्र मिल्क जे आहे, दुधाच्या डेअरीमध्ये गेलो आपण तर दूध जे आहे ओतल्यानंतर ते कॉम्प्रेस नाही करता येत. मग हे फ्लुइड आहे आणि हे इनकॉम्प्रेसिबल आहे. बरं, इनकॉम्प्रेसिबल का असेल तर काय होतं, समजा या पाईपमधून आपण वॉटरचा फ्लो घेतलेला आहे. अमाऊंट ऑफ वॉटर जे आहे की नाही ते इथं आणि इथं दोन ठिकाणी बदलायचं नाही. मग ज्यावेळी वायडर पाईप असेल त्यावेळी फ्लुइडचा फ्लो जो आहे की नाही तो या पद्धतीने मिळेल. हे एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल झालेलं असेल किंवा पाईपच्या ट्यूब एंडपासून ते एवढं डिस्टन्स कवर केलेलं असेल. तेवढ्याच पाण्यासाठी मी पाईपचा डायमीटर जो आहे तो नॅरो केला. बदल काय झाला, फ्लुइडचा फ्लो जो आहे तो इथंपर्यंत आला. तर इनकॉम्प्रेसिबल लिक्विड असेल तर होतं काय, ट्यूब वायडर असेल तर त्याचं असणारं प्रेशर कमी असतं, व्हेलॉसिटी कमी असते. प्रेशर व्हेलॉसिटी लेस असते. मात्र तीच ट्यूब नॅरो केली तर प्रेशर जे आहे आणि व्हेलॉसिटी जे आहे ते मोर असतं, जास्त असतं. त्यामुळे वॉटर जे आहे हे पुढं जाईल. आता तसं लिक्विड आपण काय करायचं आहे, या ट्यूबमधून फ्लो करायचं आहे. स्टार्टिंगला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A1 आणि व्हेलॉसिटी आहे V1. ज्या ठिकाणी एंड पॉईंट आहे, वॉटर किंवा फ्लुइड लिव्ह होतं त्या ठिकाणी आहे व्हेलॉसिटी V2, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2 पाईपचं. मग या दोन्हींचं प्रॉडक्ट घेतलं A1 V1, इट इज इक्वल टू A2 V2 हा प्रॉडक्ट येतो. मीन्स थ्रू आउट दी मोशन, म्हणजे इथं एरिया इंटू व्हेलॉसिटी घेतलं, इथं एरिया इंटू व्हेलॉसिटी घेतलं, इथे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू व्हेलॉसिटी घेतला, तर हा जो प्रॉडक्ट आहे थ्रू आउट दी मोशन हा कॉन्स्टंट येतो. याला काय म्हणायचं, याला म्हणायचं व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड. इट इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड हा कसा लिहायचा, हा लिहायचा या पद्धतीनं dV/dt. इट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि हे जे आहे हे आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. A1 V1 इज इक्वल टू A2 V2. इट इज इक्वल टू कॉन्स्टंट. एरिया मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी ॲट दिस पॉईंट, area multiplied by velocity at this point, at point A, at point B. It is equal to constant. Area multiplied by velocity, it is equal to volume rate of flow of fluid. dV/dt, it is equal to constant. It is equation of continuity. एक गोष्ट की वायडर असेल तर फ्लो जो आहे, फ्लोच असणारं प्रेशर जे आहे हे लेस असतं. नॅरो फ्लो, तोच फ्लो नॅरो केल्यानंतर प्रेशर जे आहे ते वाढतं. प्रेशर कमी झालं व्हेलॉसिटी कमी होते, प्रेशर वाढलं व्हेलॉसिटी वाढते. मात्र एकूण मॅटर जे आहे तर त्याच्यामध्ये फरक पडत नाही. म्हणजे इथून एंटर होणारं मॅटर जे आहे तेवढंच मॅटर इथून लिव्ह होतं. म्हणजेच काय तर कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर हे प्रिन्सिपल तिथं ओबे होतं. बिटवीन पॉईंट्स A अँड B नो मॅटर इज क्रिएटेड, नो मॅटर इज डिस्ट्रॉयड. आणि मग हे प्रिन्सिपल जर आपण वापरलं तर हा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करता येतो. आता इथं मी दोन सेक्शन्स कन्सिडर केले, EFGH आणि दुसरा सेक्शन आहे PQRS.
एक आहे स्टार्टिंग पॉईंट एला आणि दुसरा आहे एंड पॉईंट बीला. मग तिथं असणारे एकूण मॅटर जे आहे, मास जे आहे, मास ऑफ द फ्लुइड क्रॉसिंग EFGH अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर, इट इज इक्वल टू मास ऑफ फ्लुइड क्रॉसिंग PQRS. इथून ज्यावेळी जेवढं मॅटर फ्लो होईल त्याचवेळी इथून फ्लो होणारं मॅटर तेवढंच मॅटर इथं फ्लो होईल. समजू आपण इथून लिक्विडचा फ्लो आहे या पॉईंटला रीच होतो शॉर्ट टाईम DT मध्ये, आणि त्यावेळी डिस्टन्स जे कवर होतं ते D1 आहे. हे जे डिस्टन्स आहे हे जे आहे D1 आहे. मग व्हेलॉसिटी स्टार्टिंग पॉईंटला V1 आहे. आपल्याला कशी एक्सप्रेस करता येईल? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाईम. आता समजा हे सिलेंडर कवर केलं ह्या फ्लुइडनं आणि त्याची असणारी ही हाईट आहे D1. मग आता हे सिलेंडर असेल, याचा व्हॉल्यूम कसा एक्सप्रेस करता येईल? तर व्हॉल्यूम इज इक्वल टू बेस एरिया A1 मल्टिप्लाइड बाय हाईट. A1 मल्टिप्लाइड बाय हाईट. A1 ॲज इट इज, हाईट इज इक्वल टू V1 डेल्टा T. आपल्याला व्हॉल्यूम मिळाला. याच्यावरून फोर्स काढायचा. काय डिटरमाइन केलं बघा? व्हेलॉसिटी टाईम याच्यावरून डिस्प्लेसमेंट डिटरमाइन केलं. ही झाली हाईट. त्या हाईटला मल्टिप्लाय केलं बेस एरियानं, मिळाला व्हॉल्यूम. त्याच्यावरून डिटरमाइन करा मास. मास कसं डिटरमाइन करता येईल? डेन्सिटी ऑफ फ्लुइड, सपोज इट इज रो, इट इज इक्वल टू मास पर व्हॉल्यूम M/V. Therefore mass is equal to density multiplied by volume. Density as it is multiplied by volume A1 V1 delta T. A1 V1 delta T. Apply the same procedure for the mass of the fluid crossing this section PQRS. During the same time delta T, suppose the displacement, the distance covered, this much distance covered, it is a D2. Velocity at this point V2, it is equal to displacement divided by time. Therefore this displacement D2 is equal to V2 delta T. Again, suppose it is the height of the cylinder. Base area of the cylinder is A2. Base area multiplied by height, it is equal to volume of the cylinder. It is equal to A2 V2 delta T. Now again convert this volume into mass. Mass is equal to density multiplied by volume V2. It is equal to density, volume V2 is equal to A2 small v2 delta T. A2 small v2 into delta T. Use these two values in equation number 1. Using in equation number 1, rho A1 V1 delta T is equal to rho A2 V2 delta T. रो कॅन्सल झालं, डेल्टा टी दोन्ही साईडचं कॅन्सल झालं. A1 V1 इज इक्वल टू A2 V2. A1 V1 इज इक्वल टू A2 V2 means AV is equal to constant. This is the equation of continuity.